सो हाय एवरीवन, वेलकम बैक टू अनदर फार्मसी काउन्सिलिंग व्हिडिओ. सो गाइस, जेवढी पण मुलं फर्स्ट इयर ऑफ बी फार्मसी और फार्म डी मध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार करतात तर त्या मुलांसाठी एक बॅड न्यूज आहे. तुम्हाला माहिती असेल की रिसेंटली सीड त्यांनी एक आपल्याला नोटीस प्रोव्हाइड केली होती. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की तुमचे फार्मसीचे डेट्स हे एक्सटेंड झाले आहेत आणि 5 ऑगस्ट पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंगची म्हणजे बी फार्मसी और फार्म डीच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसची 5 ऑगस्ट ही लास्ट डेट होती. बट आता कालच सीड सेलनी आपल्याला एक नवीन नोटीस प्रोव्हाइड केली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की तुमची ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट ही अजून एक्सटेंड झालेली आहे आणि आपले पूर्ण कॅप राउंडचे शेड्यूल पण आता थोडंफार पोस्टपोन झालेलं आहे. आता नक्की काय ते नवीन शेड्यूल आहे तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याचं रिझन नक्की काय असू शकतं तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. रिझन मी तुम्हाला म्हणजे एक्सपेक्टेड सांगेन काय कन्फर्मेशन ऑफिशियली तर नाही आहे, बट मला काय वाटतं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण शेड्यूल बघून घेऊया. सो ह्या सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही शेड्यूल डाउनलोड करू शकता. ह्या तुम्हाला नोटिफिकेशन सेक्शनमध्ये त्याची लिंक दिसेल. मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण हे शेड्यूल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता ह्या PDF मध्ये तुम्ही चेक करू शकता. ही 5 ऑगस्टलाच ही PDF रिलीज झालेली आहे, नोटीस रिलीज झाली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं अपडेटेड शेड्यूल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. सगळ्यात पहिले तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे आपली ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग जी आपली 7 जुलैला सुरू झाली होती. ऑलमोस्ट 1 महिना अगोदर आपली जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली होती ही आता अजून आपली एक्सटेंड केलेली आहे. आता ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची लास्ट डेट ही आता 12 ऑगस्ट दिलेली आहे. 12 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म बी फार्मसी और फार्म डी साठी फिलअप करू शकता. आता हे डेट्स परत एक्सटेंड सुद्धा होऊ शकतात कारण की तुम्ही ते चेक केलं असेल इथे तुम्हाला अजून डॉलरचा साईन दिलेला आहे. म्हणजेच काय की हे डेट्स अजून पुढे एक्सटेंड होऊ शकतात. हे फायनल डेट्स नाही आहेत, एक्सटेंड होऊ शकतात. ह्याच्यानंतर खाली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डेट्स दिलेले आहेत. 8 जुलैला जे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झाले हे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट ही 13 ऑगस्ट असणार आहे आणि ह्याच्या इकडे पण तुम्हाला डॉलरचं साईन दिलं आहे म्हणजे हे पण डेट पुढे जाऊन एक्सटेंड होऊ शकतात, नो गॅरंटी. आता हे सगळं झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट प्रत्येकाला आता आतुरता आहे मेरिट लिस्टची की आपली मेरिट लिस्ट कधी येणार, आपल्याला फार्मसीचे रँक्स कधी समजणार. तर ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही आता तुमची 15 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता डिक्लेअर होणार आहे. ह्याच्यानंतर तुमच्या ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड दिला आहे 16 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत. हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता. आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आपली फायनल मेरिट लिस्ट ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे फायनल रँक समजणार आहेत तर ही तुमची फायनल मेरिट लिस्ट 20 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. आता ह्याच्यानंतरचं शेड्यूल ॲज ऑलवेज सीड सेलने आपल्याला प्रोव्हाइड नाही केलं आहे. आता हे सीड सेल आपल्याला कधी प्रोव्हाइड करेल की जेव्हा आपली फायनल मेरिट लिस्ट रिलीज होईल ना, जेव्हा आपल्याला फायनल मेरिट लिस्ट येईल त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं सगळं कॅपराउंडचे शेड्यूल तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे कॅपराउंड 1 कधी होणार, कॅपराउंड 2 कधी होणार, त्याचे ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्याचे रिझल्टचे डेट वगैरे कधी असणार हे आपल्याला नंतर म्हणजे फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला हे सगळं बघायला मिळेल. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर आपण एक्सपेक्टेड बघितलं तर 21 ऑगस्ट किंवा 22 ऑगस्ट ह्या तारखेपासून तुमची कॅपराउंड 1ची फॉर्म फिलिंग म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होऊ शकते. एक्सपेक्टेड सांगतोय कारण की मी बघितलंय दरवर्षी बघतोय की फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर लगेच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 1 ही सुरू होत असते. सो त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजची लिस्ट रेडी करून ठेवायची आहे. जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवता येत नसेल, जर काय प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देऊ. तुमचे जे पण रिक्वायरमेंट असतील, ज्या पण डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला शेवटला सांगेनच. मला माहिती आहे की सगळेजण आता तुम्ही वेट करताय ह्याचं रिझन जाणून घेण्यासाठी की हे नक्की डेट्स एक्सटेंड का होत आहेत. सो बघा, आत्ता हे ऑफिशियल क्लॅरिफिकेशन नाही आहे, बट मला काय वाटतंय लास्ट इयर काय झालं होतं की लास्ट इयर ना PCI म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने काही फार्मसीच्या कॉलेजेसला अप्रुव्हल दिलं नव्हतं. तर त्या कॉलेजेसने सीड सेलला गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली होती की जोपर्यंत आम्हाला अप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत ही तुम्ही ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ही थोडीफार तुम्ही एक्सटेंड करा, ज्याच्याने आमच्या कॉलेजेसला लवकरात लवकर अप्रुव्हल मिळेल आणि आमचं पण कॉलेज कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकेल. तर त्याच्यामुळे लास्ट इयरला फार्मसीचे डेट्स हे सारखे एक्सटेंड होत होते आणि फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस ही थोडीफार डिले झाली होती. थोडीफार म्हणजेच काय, जास्त डिले झाली होती. आता ह्या वर्षी मे बी ते रिझन असू शकतं कारण की आपल्याकडे ऑफिशियल काही क्लॅरिफिकेशन नाही आहे नक्की तेच रिझन आहे की नाही, किंवा दुसरं काही रिझन असू शकतं. रिसेंटली न्यूजमध्ये काही फार्मसीच्या कॉलेजेसच्या रिगार्डिंग काही न्यूज आले होते तर त्या रिगार्डिंग पण काही इश्यू असू शकतो, त्याच्यामुळे पण डेट्स सारखे एक्सटेंड होत राहू शकतात. आता ती न्यूज नक्की काय आहे तर ती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवू नाही शकत ड्यू टू कॉपीराइट इश्यू, बट त्या न्यूजची लिंक ना मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि त्या तिथून तुम्ही ती न्यूज चेक करू शकता. त्या न्यूजमध्ये तुम्हाला समजेल की नक्की फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये काय काय चाललेलं आहे,
त्याच्याने मे बी हे ॲडमिशन प्रोसेस डिले होत आहे की नाही हे थोडीफार त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया मिळेल. तर त्या न्यूजची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केली तर ते तुम्ही त्यातून चेक करू शकता. सो आय होप हे तुम्हाला क्लॅरिफिकेशनबद्दल थोडंफार समजलेलं असेल, थोडंफार रिझन्स समजलेले असतील. मी परत एकदा सांगतो की ह्याचा काय ऑफिशियल क्लॅरिफिकेशन किंवा ऑफिशियल हे काय CETने सांगितलं नाही आहे. एक मी तुम्हाला लास्ट इयरच्या बेसिसवर आणि आता रिसेंटली काही न्यूज वगैरे आली आहेत त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतोय. सो आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता आपलं फार्मसी पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग मी तुम्हाला काही सांगतो. भरपूर मुलांना फार्मसी आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे. तर त्याच्यामुळे ना ती मुलं रिक्वेस्ट करत होती की दादा बॅच 1 क्लोज नको करू. ॲक्च्युली मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 3 दिवसानंतर ही बॅच क्लोज होईल. बट मेजॉरिटी ऑफ पब्लिक डिमांडमुळे मी ही बॅच 2 दिवसांसाठी परत रिओपन करतोय. आता फार्मसी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत तुम्ही एनरोल करू शकता. 8 ऑगस्ट नंतर ही आपली बॅच 1 क्लोज होणार आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्ही फार्मसी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग तुमचे रँक्स जे पण तुमचे रँक्स येतील तर त्याच्या अकॉर्डिंग जर काय लिस्ट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला ह्या रिगार्डिंग काही पण एन्क्वायरी करायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर व्हॉट्सअपवर आम्हाला तुम्ही मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग. म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला एनरोल करायचं आहे आणि त्या रिगार्डिंग आम्ही जे पण काही डिटेल्स आहेत हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. इतर काही तुम्हाला एन्क्वायरी वगैरे करायची असेल तर हे तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही एन्क्वायरी करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आणि त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते त्यातून तुम्ही चेकआउट करू शकता. त्यासोबत फार्मसीसाठी मी आपला टेलिग्राम ग्रुप मी क्रिएट केलेला आहे तर तुम्ही तो टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. कारण की त्या टेलिग्राम ग्रुपवरती जे पण काही लेटेस्ट अपडेट वगैरे आहेत तर हे मी लगेच पोस्ट करत असतो. व्हिडिओ बनवायला थोडाफार टाईम लागतो बट टेलिग्राम ग्रुपवरती मी लगेच तुम्हाला अपडेट करू शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.